नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आता नवीन रेसिपी घेऊन आलो आहे. बटाटा चिप्स कसे बनवले जातात त्याच्यासाठी आपण असे 2 बटाटे घ्यायचे आहे आणि ते तासून त्याचे कसे कापा काढून घेते तुम्हाला दाखवतो. नंतर ते तासून झालं ना करून घ्यायचे. तुम्हाला जशी साईज पाहिजे मीडियम केले तर चांगले भाजतात ते. वेगवेगळ्या प्रकारे आपण 2 बटाटे कापून घेतले, तसे शिरा करून घेतले त्याच्या बटाटा चिप्ससाठी. त्याला व्यवस्थित आपण धुवून घेऊ. टाकून घेण्यासाठी आपण त्याला कढई ठेवूया. कढईमध्ये तेल आपण टाकूया. तेल टाकलं. तेल गरम होईपर्यंत तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण बटाटा चिप्स टाकून देऊ. ते व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घ्यायचं. थोडं कच्चं झाल्यावर ते एकदम फास्ट गॅस पण नाही ठेवायचा, स्लो गॅसवर त्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय होईपर्यंत. तेलामध्ये फक्त परतमत चिपकणार नाही, सुटे सुटे होणार. तेलामध्ये असे झाऱ्याने परतत पाहिजे. अशा प्रकारे आपण बटाट्याचे फ्राय करून घेतलेले आहे. तेलात मध्ये लाल होईपर्यंत बघा कडक झालेले आहे. बघा कशी कडक झालेलं आहे. त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्याची आता थोडी फोडणी देऊया. कढीपत्ता थोडा भाजून घेऊन मस्त पैकी थोडा कडक होईपर्यंत भाजून घ्या. तेलामध्ये कढीपत्ता भाजलेला आहे. आपण त्याच्यामध्ये राई टाकूया. मोहरी टाकून घेऊया. मोहरी टाकलेली आहे. अशा प्रकारे टाकलेली आहे. हळद टाकून घ्या त्याच्यामध्ये. थोडा मसाला टाकून घ्या. ठीक आहे. मीठ टाका. कुरकुरीचे बटर चिप्स तयार झाले आहे. वाव, मस्त छान.